वेलकम बॅक टू विनय भटक्या. आज आपण निघणार आहोत नागावला. माझं जिथे घर आहे वेकेशन हाऊस अलिबागच्या इथे. आणि आजचा प्रवास आम्ही करणार आहोत हे सी लिंक रोडनी नवीन जो बांधलेला आहे अटल सी ब्रिज, म्हणजे ज्याला आपण सेवरी नावाशेवा लिंक रोड म्हणतो. आम्ही ठाण्यावरनं निघालेलो आहे. घाटकोपरवरनं फ्रीवे घेतला आणि त्या फ्रीवेला हा कनेक्शन अवेलेबल आहे, ट्रान्स हार्बर लिंक. ॲक्च्युली फ्रीवेला इंटरचेंज दिलेला आहे शिवरीच्या इकडे, आणि शिवरीच्या इथनं आपण लेफ्ट घेणार आहे आणि तिथून मग वरती चढणार आहोत ते शिवरी नावाशेवा लिंक रोडवर. तो समुद्रामध्ये 21.8 किलोमीटर्स लांबीचा आहे. त्यालाच म्हणतात अटल सी रोड. हा आमचा शिरीष आहे. काय सुंदर रोड आहे बघा, फ्रीवे. आणि समोर आता आपल्याला दिसायला लागले हे मुंबईचे उंच उंच बिल्डिंग. फ्रीवेसुद्धा 4 लेन रोड आहे आणि अतिशय फर्स्ट क्लास असा रोड आहे. त्याला कुठेही सिग्नल नाही आहे. तुम्ही डायरेक्ट, तुम्हाला जर समजा गेटवेच्या इथे जायचं असेल तर तुम्हाला हा फ्री रोड खूपच चांगला ॲडव्हान्टेज देतो, कारण तुम्ही मेन ट्रॅफिकमधनं निघून अवॉइड करून तुम्ही निघू शकता. घाटकोपरच्या इथनं तुम्ही चालू करता आणि तिथे पोचता. आता आपण जवळ आलेलो आहे लिंक रोडच्या इथे. तो आपण म्हणतो सेवरी नावाशेवा सी लिंक. हे दिसते, हे सगळे मुंबईचंच. राईट हँड साईडला मुंबई दिसते आणि हा नॉईज बॅरियर्सच्या वॉल्ससुद्धा आपल्याला दिसत आहे तिकडे. समोर जो दिसतंय रोड, फ्लायओव्हर, हाच फ्लायओव्हर जेव्हा तुम्ही मुंबईवरनं येता आणि तुम्हाला जेव्हा अटल ब्रिजला कनेक्ट करायचं असतं तेव्हा हा ब्रिज तिथे एक इंटरचेंज आहे फ्रीवेवरनं, आणि तो असाच वरनं फ्लायओव्हर येतो आणि तो तिथे लेफ्ट साईडला जातो आणि त्या मेन रोडला मिळतो. अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा अटल सेतू. आता आपण इथेच आपल्याला दिलेलं आहे इंडिकेशन, ते लेफ्टला घ्यायचं आहे. वरनं दिसतं आहे हा मुंबईच्या साईडने आलेला फ्रीवे एक्झिट कनेक्ट टू MTHL इफ कमिंग फ्रॉम भायखला. हा जो वरती दिसतो आहे तो. आता आपण लेफ्ट घेतलेला आहे अटल सेतूकडे जाण्याकरता. काय सुंदर रोड केलेला आहे. ट्रॅफिक तर एकदम मस्त झकास आहे. एकदम फ्री फ्लोईंग ट्रॅफिक आहे. कुठेही ऑब्स्ट्रक्शन नाही, सिग्नल नाही, काही नाही आहे. हा बघा, हा वरनं आता तो ब्रिज आहे. असा आपण हा लेफ्ट घेतो आहे आणि तिथून तो वळून मग आपला अटल सेतूला आपण करतो आहे. तर हा जो अटल सेतू आहे हा सेवरीवरनं चिर्ले म्हणून जे गाव आहे तिथपर्यंत आहे. आता अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक त्याला म्हणतात. शिवरी नावाशेवा ट्रान्सलिंक हार्बर लिंकसुद्धा म्हणतात. पण आता नाव दिलेलं आहे अटल सेतू. काय सुरेख असा रोड आहे बघा. सगळा समुद्रावरनं आहे आणि तुम्ही शिवरीवरनं जर तुम्हाला चिर्ले विलेजला जायचं असेल जर नॉर्मल रोडनी, ओल्ड रोडनी केला असता तर तुम्हाला 1.5-2 तास लागले असते. पण इथून तुम्हाला 15 ते 20 मिनटात तुम्ही पोचू शकतात. साधारण 21.8 किलोमीटर 6 लेनचा हा इलेवेटेड हायवे ब्रिज आहे. जस्ट सकाळी सनराईज झाला होता, आम्ही लवकरच निघालो होतो. आणि हे बघा, हे नॉईज बॅरियर्ससुद्धा लावलेले आहेत लेफ्ट हँड साईडला. हे नॉईज बॅरियर्स बघा, हे कनेक्ट्स मुंबई विथ नवी मुंबई.
आणि याच्यात जर मुंबईच्या लोकांना पुण्याला जायचं असेल तर जस्ट 146 किलोमीटर्स इज पुणे आहे. आता हे नॉईज बॅरियर्स इंटरनल टू प्रोटेक्ट मुवमेंट ऑफ फ्लेमिंगो अँड मायग्रेटेड बर्ड्स ॲट द सिवरी मड फ्लॅट. सो त्याच्याकरता लावलेलं आहे. आणि हा जो अटल सेतू ब्रिज आहे हा इंडियामधला लॉंगेस्ट ब्रिज आहे आणि वर्ल्डमधला 12th लॉंगेस्ट सी ब्रिज आहे. सूर्य कसा बांधलेला आहे. नॉईज बॅरियर्स लावलेले आहेत. सनराईज जर झाला होता त्यामुळे व्ह्यूसुद्धा अतिशय सुरेख होता दोन्ही साईडला. पण हे उंच उंच जे बॅरियर्स वॉल लावलेले आहेत त्याच्यामुळे व्ह्यूसुद्धा खूप ऑब्स्ट्रक होतो. या रोडवर तुम्हाला स्पीड लिमिट आहे 100, म्हणजे तुम्ही 21.8 किलोमीटर्स. आता हा ब्रिज जो होतो आहे साऊथ सिवरीवरनं साऊथ मुंबई जो जस्ट क्रॉस करतो ठाणा क्रीक नॉर्थ आणि एलिफंटा आयलंडसोबत तुम्हाला राईट हँड साईडला दिसते. आणि चिर्ले विलेज जे नावाशेवा उरण तालुक्यामध्ये आहे तिकडे हा एंड होतो. 21.8 किलोमीटर्सचा हा जो ब्रिज आहे. आता आम्ही जाणार आहोत ते अलिबागला नागावला आणि प्रोजेक्ट कॉस्ट 17,843 करोड्सच्या आसपास झालेली आहे. आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत परत हे विजन बॅरियर्स आहेत. त्याच्यामुळे भाभा ॲटॉमिक रिसर्चला सिक्युरिटी प्रोटेक्शन म्हणून ब्लॉक केलेलं आहे. म्हणजे तुम्ही तिथे बघू शकत नाही भाभा ॲटॉमिक याला. साधारण पिलर्स लावलेले आहेत 1089 आणि डिझाईन जे केलेलं आहे ते 100+ इयर हा ब्रिज राहील या तऱ्हेने ह्याचं डिझाईन बनवलेलं आहे. L&T अँड टाटा या दोघांनी मिळून हा ब्रिज कंप्लीट केलेला आहे. आम्ही चाललेलो आहे अलिबागला. तर चिर्ले तिथे जेव्हा हा ब्रिज संपतो त्या साईडला पलीकडच्या साईडला तर इथे व्हेकल्ससुद्धा रिस्ट्रिक्शन दिलेले आहेत. 3 व्हीलर्स 2 व्हीलर्स नंतर मिनी बसेस नंतर ट्रॅक्टर्स किंवा बैलगाड्या या रोडवर ब्रिजवर प्रवेश नाही आहे. त्यामुळे 2 व्हीलर्सचा जो प्रॉब्लेम असतो दरवेळी ते कट मारून जातात तो बिलकुल नाही. हा व्ह्यू बघा काय लेफ्ट हँड साईडला दिसतोय. हे अजून त्याचे बॅरियर्स टाकलेले नाही आहेत त्यामुळे हा अथांग असा समुद्राचा व्ह्यू दिसतोय. म्हणून ते शिवरी टू चिर्ले विलेज हा 15-20 मिनटाच करतो इन्स्टेड ऑफ 2 तास जे लागले असते पूर्वी त्याच्याकरता. तर तुम्ही जेव्हा हा ब्रिज एंड होतो तिकडे 2 इंटरचेंज आहेत. एक ते शिवाजीनगर उल्वे म्हणून मला वाटतं तिथे उल्वे शिवाजीनगर तिथे एक इंटरचेंज आहे. आणि तुम्ही तो न घेता जर पुढे गेलं तर तुम्ही चिर्ले विलेजला जातात. आणि चिर्ले विलेजवरनं मग तुम्हाला नॅशनल हायवे 348B म्हणून जो घेतो. तर इथे बघा हे आर्टिफिशियल कॅमेरा बेस ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. ते तुमच्या कंप्लीट डिटेक्ट करतात. जर तुम्ही काही इथे गडबड केली रस्त्यावर कुठे थांबले तर काय ॲक्सिडेंट झाला तर ते कंट्रोल रूमला येतो. तर आपण बोलतो चिर्ले विलेजवरनं एक 16 किलोमीटरचा जो इंटरनल रोड आहे तो तुम्हाला तिकडे घेऊन जातो अलिबाग रोडवर. आणि त्यांनी सांगितलं आहे की पुण्याला जर तुम्ही मुंबई जाणार असाल तर तुमचा जवळजवळ 1.5 तास ह्या रोडनी वाचणार आहे. तर तुम्ही पूर्वी वाशीवरनं जो पनवेल वाशी रोडवर घेता तो अवघड करताय. हा कम्प्लिटेड बाय L&T अँड टाटा प्रोजेक्ट्स दोघांच्या यांनी एफर्ट्सनी हा सुंदर असा सी ब्रिज कंप्लीट केलेला आहे. लाईटिंगसुद्धा सगळीकडे व्यवस्थित आहे. बोर्ड पाट्यासुद्धा व्यवस्थित लिहिलेल्या आहेत. हा 6 लेन प्रोजेक्ट
16.5 kilometer sea bridge and 5.5 long elevated road on land आहे. खरंच एक अतिशय याचे टेक्निकल डिटेलसुद्धा वाचण्यासारख्याच आहेत. काय अप्रतिम आणि अमेझिंग असा हा सी ब्रिज बांधलेला आहे. भारतात आपल्याला सवय नाही आहे. आता सिंगल रोड तर तुम्ही जर टोल बघितला तर 250 आहे, रिटर्न आहे 375. इवन डे पाससुद्धा मिळतो आणि मंथली पाससुद्धा इथे या रोड करता अवेलेबल आहे. आता इथे जो टोल नाका झाला का मग तुम्हाला पहिला इंटरचेंज मिळेल तो शिवाजीनगरला तुम्ही लेफ्टला उतरून मग JNPT रोडवरनं तिथे कनेक्ट करून तुम्ही पळसपे फाटाच्या इथे जाता आणि मग पळसपा फाट्यावरनं परत मुंबई गोवा रोड घेऊन तुम्ही अलिबागच्या दिशेने जाऊ शकता. हा एक ऑप्शन झाला. किंवा हा इंटरचेंज न घेता शिवाजीनगरचा तुम्ही स्ट्रेट चिर्ले विलेजपर्यंत जायचं. आता हा ब्रिज 4 किलोमीटर्स स्टील पॅन्स सेक्शन मिडल ऑन द शिप्स कथा वरती केलेला आहे. तो तुम्हाला दिसतोच की उंच असा तो केलेला आहे कारण खालनं शिप जाऊ शकतील असा. तर चिर्ले विलेजवरनं 16 किलोमीटरचा एक इंटरनल रोड आहे. तो रोडसुद्धा सुंदर आहे. तो तुम्हाला अलिबागच्या त्या मेन रोडला तिथे कनेक्ट करतो. हा बघा काय सुंदर असा रोड आहे. आता आम्ही हा चुकून इंटरचेंज घेतला होता शिवाजीनगरचा. आता आम्हाला स्ट्रेट पुढे JNPT रोडवरनं पळसपे फाट्याची इथे जायला लागणार आहे. आम्हाला माहीत नव्हतं चिर्ले विलेजचा रोड. तर आम्ही इथे टोल टॅक्स भरला. तसं कन्फ्युजिंग पहिलं जर आला तर तो थोडंसं कन्फ्युजिंग आहे, पण ते एक दोनदा आला तर व्यवस्थित तुम्हाला कळेल. आमच्या लेनमध्ये या समोरचा मोटरवाला होता, त्याचा काहीतरी घोळ झाला होता टॅक्सचा. त्यामुळे बराच वेळ त्यांनी घेतला. तो तर 4-5 मिनटं त्याचं आणि त्याचं काहीतरी चाललं होतं. त्याचा टॅग रीड नव्हता होत. हे काय चालू आहे, हे काय चालू आहे. काही गर्दी नसतानासुद्धा आम्ही जवळजवळ 4 मिनटं इथे फुकट घालवली. एक 25-20 मिनटात आलो आणि 4 मिनटं इथे आम्ही टोलच्या इथे फुकट घालवली कारण त्याचा टॅक्सचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. असं होत असतंच नेहमी. कधी त्यांचं सेन्सर डिटेक्ट करत नाही. ड्रायव्हरची पण चूक नसते आणि शेवटी त्याचा सेन्सर डिटेक्ट झाला. आता आमचं बघा, आमचं तर तरी बार न खाली होताही ताबडतोब आम्ही सुटलो त्यातनं. म्हणजे त्यांचे सिस्टीम बरोबर आहे, पण काहीतरी प्रॉब्लेम असेल टॅगमध्ये. आता ह्यांनी काय सांगितले, ह्यांनी 70,000 व्हेकल ट्रॅव्हलिंग आणि ॲव्हरेज स्पीड ऑफ 100 किलोमीटर पर डे ही एवढी कपॅसिटी त्यांनी केलेली आहे. असं डिझाईन केलेलं आहे त्यांनी. आणि ते ह्या ब्रिजवरची कपॅसिटी जे त्यांनी दाखवली आहे, किती व्हेकल्स आणि काय स्पीड जाऊ शकतात. असं करत आम्ही पळसपे फाट्यावरनं ओल्ड रोड घेत म्हणजे मुंबई गोवा रोड घेऊन माझ्या नागावच्या घरी पोचलो. हे माझ्या नागावच्या घरचं आमची सोसायटी आहे. इथे माझं घर आहे. हे जे वरती दिसत आहेत राईट हँड साईडला, तिथे माझं फ्लॅट आहे वरती. हा एंट्रन्स आहे आमच्या ट्रँक्विल कोस्ट म्हणून जी आमची सोसायटी आहे नागावमध्ये. समोर दिसते झाडं, त्याच्या पलीकडे आहे समुद्र आहे. ही आमच्या सोसायटीची कंपाऊंड वॉल आहे आणि हा छोटासा गावचा रस्ता दिसतोय. सुंदर अशी ही सोसायटी आहे. जवळजवळ 5 वर्ष झाली आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळी सनराईज आमच्या सोसायटीमधनं घेतलेल्या दिसतोय. छान सनराईज दिसतो कारण अजून काही तिथे पलीकडे कन्स्ट्रक्शन नाही. तर ही आमची सोसायटी आहे ट्रँक्विल कोस्ट म्हणून. ही 4 बिल्डिंगची सोसायटी आहे प्रत्येक, आणि एकच फ्लोअरचं आहे. ग्राउंड फ्लोअरला 4 आणि वरती 4 असे 8 फ्लॅट आहेत पर बिल्डिंगमध्ये. साधारण 650 स्क्वेअर फीटचा आमचा हा फ्लॅट आहे. लेफ्ट हँड साईडला दिसते हे एक
रिसॉर्ट बांधले आहे बिल्डरनी. आणि हा वरती जो दिसतोय लेफ्ट हँड साईडला फर्स्ट फ्लोअरला तो माझा फ्लॅट आहे. छान असा फ्लॅट दिलेला आहे वेकेशन करता. हा बघा माझ्या फ्लॅटमधनं दिसताना हा सनराईज. आणि समोर पलीकडे दिसते ते त्यांनी बिल्डरनी रिसॉर्ट बांधलेलं आहे विथ स्विमिंग टँक. तर याच सोसायटी बरोबर तिथे समोर रिसॉर्ट आहे. म्हणजे तुम्हाला उद्या काय तिथे रेस्टॉरंटमधनं काय लागलं तर ते सुद्धा तिथे ॲवेलेबल होतं. ही समोरची जागा रिकामी आहे. आणि हे दिसतोय व्ह्यू हा माझ्या बेडरूममधनं दिसणारा व्ह्यू आहे. समोर जी नारळची झाडं दिसत आहेत त्याच्या पलीकडे समुद्र आहे. त्यामुळे वारा पण खूप भरपूर असा वारा येतो घरामध्ये. आणि हा छोटासा रोड हा मेन रोडला कनेक्ट करतो. नागावला आम्ही जो आपण शिरतो त्या रोडला हा कनेक्ट करतो. अजून तरी इथे काही कन्स्ट्रक्शन झाले नाही आहेत, पण पुढे मागे नक्कीच कन्स्ट्रक्शन तर ही होणारच आहेत. हे बघा ही आमच्या सोसायटीचा एंट्रन्स आणि ही लांबच्या लांब दिसतंय ही सोसायटीचा हा इंटरनल रोड. या 4 फ्लॅटच्या मध्येच एक व्हरांडा असा आहे. तिकडेच आम्ही नेहमी सकाळी चहा प्यायला किंवा पार्टी करत असेल तर तिथेच गप्पा मारत बसतो, कारण वारा असतं सुंदर असा वारा येतो. आता निघालेलो आहे आम्ही ते समुद्र किनाऱ्यावर जाण्याकरता. या आमच्या घरापासून समुद्र किनारा एक 5 ते 7 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. हे बघा अजून काही तशी कन्स्ट्रक्शन असल्यामुळे फार सुंदर ग्रीनरी अशी मेंटेन आहे नागावमध्ये. नागावला मिनी गोवासुद्धा म्हणतात. आणि खूप बरीचशी रिसॉर्ट हॉटेल्स मेन रोडवर झालेली आहे. आमचं जरा थोडं इंटरनल आहे. हे बघा हे राईट हँड साईडला ही कोणी शेती केलेली आहे. मला वाटतं वालाची शेती का काहीतरी काय आहे मला नाही माहिती एक्झॅक्टली. आणि ही जी म्हणतात ही गणेश गल्ली आहे. या गणेश गल्लीमधनं आमच्या सोसायटीमध्ये जाता येतं. हे माझे 3 मित्र आहेत, अरविंद आहे, शिरीष आहे, कलवंत जोशी. आणि हा नागावचा पीच रोड त्याला म्हणतात, मेन रोड. आणि ह्याच रोडवर तुम्हाला भरपूर असे हॉटेल आहेत. जेवण खाण्याची सुद्धा भरपूर सोय आहे. त्यामुळे ह्याला मिनी गोवा असंच आजकाल म्हटलं जातं. असं करत एक 7-8 मिनिटांनी आम्ही पोचलो ते नागावच्या समुद्र किनाऱ्यावर. सुरेख असा नागावचा समुद्र किनारा आहे. 2 साईडनी एंट्रन्स आहे. आम्ही पहिल्या एंट्रन्सनी आतमध्ये शिरतोय. लेफ्ट हँड साईडला सुद्धा तुम्हाला बरीचशी रेस्टॉरंट दिसत आहेत. तिथे सुरमई थाळी, पापलेट थाळी, कोलंबी थाळी, मटण चिकन थाळी सगळं काय तुम्हाला जेवणाचं व्यवस्था तिथे होऊ शकते. अगोदर जर ऑर्डर दिली तर उत्तमच आहे. शनिवार रविवारी तर शुक्रवार शनिवार रविवार तर बिझी असतं, पण तुम्ही ऑड डेला येणार असाल तर नक्कीच तिथे त्यांना ऑर्डर करा. तुम्हाला सुकं फिश पाहिजे असेल तर ते सुद्धा इथे ॲवेलेबल आहे. चांगल्या प्रकारे फिश मिळतं. आणि हा समुद्र किनारा बघा स्वच्छ असा समुद्र किनारा ठेवलेला आहे ग्रामपंचायतीने. ग्रामपंचायत इथे एंट्रन्सला तुमच्याकडनं टोल घेते आणि ह्या टोलचा उपयोग हे समुद्र किनारा आणि ओव्हरऑल सगळं नागावचं रोड्स क्लीन करण्याकरता त्याचा वापर केला जातो. इथे वॉटर स्पोर्ट्स पण खूप प्रकारे होतात. आणि लेफ्ट हँड साईडला तुम्ही सरळ गेला तर तुम्हाला मग लागतो तो अलिबाग बीच, किहिमचा बीच, असे शेवटपर्यंत तुम्ही राईट हँड साईडला जाऊ शकता. सुंदर असा नागावचा हा बीच आहे. हे माझे मित्र आहेत. मागे बॅकग्राऊंडला पण बघा किती नारळाच्या मोठमोठ्या बागा आहेत अशा. आणि हा आहे माझा फ्लॅट. ही बेडरूम आहे. 2 बेड व्यवस्थित राहू शकतात अशी एवढी मोठी बेडरूम आहे. खिडक्यासुद्धा तिथून व्ह्यू ओपन असा व्ह्यू आहे तिथे. आता ऊन असल्यामुळे खूप हे केलं आहे. बेडरूममधून बाहेर आहे राईट हँड साईडला किचन दिलेलं आहे. हॉल आणि किचन असं एकत्रच आहे. त्यामुळे मध्ये जो डिवायडर केलेला आहे हे डायनिंग टेबल मी करून घेतलेलं आहे.
नंतर राईट हँड साईडला हे वॉश बेसिन आहे आणि मोठंच्या मोठं असं टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे. सुरेख असा फ्लॅट आहे. वेकेशनसाठी राहण्याकरता तर फार सुंदर असा फ्लॅट आहे. किचन आहे आणि हे डिवाईड करतो हॉल आणखीन ह्याला. हे हॉलमधला परत हे इथे मोठीच्या मोठी स्लायडिंग विंडो दिलेली आहे. टी व्ही ठेवण्याकरता सुद्धा एक व्यवस्थित जागा आहे. हे बघा किती मोठीच्या मोठी विंडो. म्हणजे ह्या तिन्ही साईडला मला ओपनिंग आहेत आणि हे 4 फ्लॅट्स आहेत आणि मध्ये असा हा वरांडा आहे. तिकडे सगळेजण जेव्हा आम्ही येतात समोरचे फ्लॅटवाले सुद्धा तिकडेच बसून गप्पा मारत बसतो. आता रिटर्न जर्नी सुरू झालेला आहे संध्याकाळचा, कारण आम्ही संध्याकाळी मुद्दाम चालू केलं. आम्हाला अटल सेतूवरनं सनसेट बघायचा होता. मस्त होता सनसेट दिसत होता त्या अटल सेतूवरनं. पण तुम्हाला स्पीड तर मिनिमम मेंटेन करावाच लागतो, त्यामुळे कंप्लीट सनसेट मिळालं नाही. पण हा बघा किती अगदी शेवटची 10 मिनटं असताना घेतलेले हा व्हिडिओ आहे. काय सुरेख सनसेट दिसतो अटल सेतूवरनं. शंभरचा स्पीड आहे. हे बघा हे बाजूला थांबले, ती लोकं थांबलेली आहेत आणि त्यांनी पोलिसांनी त्यांना पकडलेले आहे आता. कारण इथे बरीचशी कंप्लेंट होत्या. लोक साईडला कार लावून ट्रॅफिक जाम करायचे दोन्ही साईडला. आता ते कॅमेरानी बरोबर सगळ्यांना लोकेट करतात, त्यांचे नेम प्लेट पुसवर लोकेट करतात आणि ऑन द स्पॉट फाईन करतात. हे बघा 4 कार पकडलेले आहेत तिथे उभे असताना पोलिसांनी. तर शक्यतो आता अवॉइड करा. पहिलं नवीन होतं तोपर्यंत चालत होतं, पण आता पोलिसांचे बरोबर नजर आहे कॅमेऱ्यांवरनं. तुम्हाला जबरदस्त फाईन पडू शकते, कारण कॅमेरासुद्धा इतके पॉवरफुल आहेत. तुमची नंबर प्लेट, तुमचे फोटो हे घेतले जातात. आणि ट्रॅफिकलासुद्धा प्रॉब्लेम होतो. लोक उभे राहतात बाजूला, खातात आणि कचरा पण तिकडेच टाकतात. तर शक्यतो इथे थांबू नका, कारण अटल सेतूवर स्टॉपिंग इज नॉट अलाउड. लोक जरी फोटोग्राफी करता इथे थांबतात. खरंच चांगला व्ह्यू आहे, म्हणजे फोटो घेण्यासारखे व्ह्यू आहेत. थोडंसं त्यांनी एक साईडला असे काय काय ठिकाणी व्ह्यू पॉईंट करायला पाहिजे होते. आणि शोल्डर्स जे फॉरेनला असतात की तुम्हाला पार्किंगला थोडीशी 4-5 गाड्यांना पार्किंगला जागा ठेवतात, असे ठेवायला पाहिजे होते. एनिवे त्यांनीसुद्धा काहीतरी कॅल्क्युलेशन करूनच हा रोड बांधलेला असेल. मला वाटतं याच्यावर या वॉल्ससुद्धा टाकले जाणार आहेत. मला माहीत नाही एक्झॅक्टली, पण लोक म्हणत होते हे वॉल्स टाकणार आहेत, कारण सेफ्टीच्या दृष्टीनेसुद्धा त्यांना ह्या वॉल टाकायच्या आहेत. कारण आपण बघतो आहेस की बाट्रासी लिंकचासुद्धा लोक तिथून उड्या पण मारलेल्या आहेत लोकांनी. मला वाटतं तो लेफ्ट हँड साईडला दिसतंय हे एलिफंटाचा डोंगर आहे तो. अजून सनसेट झालेलं नाही आहे, पण काय सुंदर दिसतोय बघा सनसेट. ट्रॅफिक पण फास्ट ट्रॅफिक आहे. ऑलमोस्ट सगळेजण 80-100च्या स्पीड चालवतात. आता इथे राईट हँड साईडला बघा किती गाड्या उभ्या आहेत. हे बघा राईट हँड साईडला हे सगळ्यांना पकडणार आहे आणि फाईन बसणार आहे, कारण प्रत्येकाचं बरोबर ते लोकेट करतात त्यांच्या कॅमेऱ्यांनी. हे सगळ्या बघा किती लाईनीशीर गाड्या उभ्या आहेत. तसं शक्यतो करू नका, कारण आता नवीन आहे तोपर्यंत मला वाटतं चालेल, पण नंतर तुम्हाला हेवी फाईन बसण्याचा चान्स आहे. सूर्य पण असा मस्त आला आहे. फोटोग्राफी काय छान होते. तर त्या मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगायचा म्हटलं, तुम्ही अटल सेतूवर सकाळी लवकर या की जेव्हा सनराईज होत असतो तेव्हा. म्हणजे तुम्ही त्या साईडने जात असाल शिरलेल्या साईडला,
तर लेफ्ट हँड साईडला तुम्हाला सनराईज मिळेल आणि संध्याकाळी सनसेटच्या टायमाला तिथून चालू करा. वाटल्यास तिकडे पलीकडे थांबा आणि नंतर चालू करा, ते तुम्हाला सनसेटसुद्धा छान मिळेल. दिवसा तर ठीक आहे, व्यवस्थित आहे, पण सनराईज आणि सनसेट बघण्याकरता असेल तर तुम्ही बरोबर तुमचं टायमिंग कॅल्क्युलेट करून तुम्ही त्या हिशोबानेच अटल सेतूवर एंट्री घ्या. कारण काय सुंदर सनसेट दिसतो आहे. आम्हाला सनराईज जरा उशिरा आम्ही गेल्यामुळे थोडंसं सन वरतीच आला होता, पण सनराईजसुद्धा फार छान दिसत असणार या अटल सेतूवरनं. त्याप्रमाणे जरा कॅल्क्युलेशन करा. आमचं मेन जी ट्रिप होती ठाण्यावरनं नागावला जाण्याची, ती मेन म्हणजे हा अटल सेतू बघण्याचा, कसा बांधला आहे, सीवरनं ब्रिज बघण्याचा. आणि त्यामुळे आम्ही एक दिवस तिथे राहून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत आलो. सुरेख आहे असा हा ब्रिज आहे. प्रत्येकाने असा एकदा तरी एक्सपिरियन्स घ्यायलाच पाहिजे ह्या रोडवरनं. बघा पाट्या पण इतका व्यवस्थित सगळीकडे लावलेलं आहे. आता तुम्हाला एक्झिट करत असेल आणि टोवर्ड्स घाटकोपरच्या साईडला फ्रीवे करत असेल तर तुम्हाला लेफ्ट लाईन ठेवायला लागेल. बॉम्बे पोर्टच्या जायचं असेल तर तुम्हाला राईट ठेवायला लागेल. तर ह्या लेन्स शक्यतो मिस करू नका, नाहीतर तुम्हाला परत उलटं सुलटं यायला लागेल. डायरेक्शन दिलेली आहे, ती डायरेक्शन परफेक्ट बघा. जेव्हा तुम्हाला ह्या बिल्डिंग दिसतील तेव्हाच तुम्हाला कल्पना येईल की आपण कुठची लेन पकडायची आहे ती. कारण सध्या नवीन असल्यामुळे थोडासा गोंधळ होण्याचा चान्सेस आहेत. हे बघा, हे बोर्ड लावलेच आहेत सगळीकडे, तर त्या हिशोबाने तुम्ही तुमची जी लेन पकडा. जर तुम्हाला घाटकोपरला फ्रीवेला यायचं असेल तर लेफ्ट लेन पकडून ती पकडा आणि तिथून मग तो क्रॉस करून फ्री लेनला तुम्हाला येता येईल. बघा आता सनसेट बघा काय छान दिसतोय. आता बिल्डिंगच्या पलीकडच्या साईडला गेलेला आहे सन. कर्वच्या वेळी इथे 60-40चा स्पीड ठेवलेला आहे, मध्ये 100चा स्पीड ठेवलेला आहे. स्पीड लिमिटसुद्धा बरोबर मेंटेन करा, नाहीतर स्पीड कॅमेरासुद्धा आहेत. तुम्हाला हेवी फाईन बसण्याचा शक्यता आहे. काय व्ह्यू दिसतोय बघा सुंदर. ॲरोज पण व्यवस्थित लावलेले आहेत. तुम्हाला कुठे जायचं असेल तर रोडवर ॲरो मार्किंग पण परफेक्ट आहे. आम्ही लेफ्ट लेन घेऊन फ्रीवेला चढणार आहोत घाटकोपरच्या साईड जाण्याकरता. मागच्या साईडला टॉल उंच बिल्डिंग आहे, त्याच्या मागे सूर्य पण बघा काय छान दिसतो एकदम. असं करत जवळजवळ आता आम्ही बाहेरच पडलेलो आहे अटल सेतूवरनं. हा वरचा जो ब्रिज दिसतो राईट हँड साईडला, तो तुम्हाला फ्रीवेवरनं मुंबईच्या साईडने येणार असेल तर तिथूनचा हा फ्लायओव्हर आहे. बघा राईट हँड साईडला सनसेट काय दिसतंय छान. या वळणावर 40-60चा स्पीड मेंटेन करायला सांगितलेलं आहे त्यांनी. आता इथून घेऊन आम्ही मग फ्रीवेवर उजव्या साईडने चढू. सुंदर डिझाईन केलेलं आहे. ट्रॅफिक पण एकदम स्मूथ आहे, म्हणजे खरंच अतिशय सुरेख केलं. आता आम्ही फ्रीवेवर आलेलो आहे. बॅक ऑन द फ्रीवे. आणि ही राईट हँड साईडला दिसतं ही मोनोरेलचं आहे तिथूनची. राईट हँड साईडला मोनोरेल आहे वरती. असे करत जवळजवळ आमची ट्रिप संपत आली. छान एक्सपिरियन्स होता. शिवरी नावाशेवा लिंक रोड किंवा अटल सेतूचा एक्सपिरियन्स खूपच छान होता. ट्रॅफिक पण एकदम स्मूथ असा ट्रॅफिक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल विनय भटक्या. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि लोकांना शेअर पण करा.
Thanks once again, and bye bye. See you next time. Take care. Thanks.